रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस, लोणेरे परिसरात गारपिटीसह पाऊस, आणखी जोरदार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये जोरदार वादळासह पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान, तर उकाड्यापासून नागरिकांना दिलासा। साताऱ्यातील कोयना परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस, उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा। साताऱ्यातील महाबळेश्वर, पाचगणी, वाई आणि शिरवळ परिसरात अवकाळी पाऊस, अवकाळी पावसामुळे महाबळेश्वरच्या बाजारपेठात शुकशुकाट। पुण्याच्या खेडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर नागरिकांची उकाड्यापासून काहीशी सुटका। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेवगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान। लातूर शहर आणि परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण, 40 मिनिटांपेक्षा अधिक वेळ पाऊस झाल्याची माहिती। पालघर जिल्ह्यात सलग तिसऱ्या अवकाळी पावसाच्या जोरदार सरी, डहाणू तालुक्यातील कासा, उर्से, चारोटी आणि परिसरात मुसळधार पाऊस। सिंधुदुर्गमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस, अवकाळी पावसामुळे आंबा आणि जांभूळ पीक अडचणीत। चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस, पावसाच्या आगमनानं उष्णतेनं त्रस्त नागरिक सुखावले, तर आंबा बागायतदार मात्र चिंतेत। सोलापूर जिल्ह्यात नीरा उजवा कालव्याचं सुरू असलेलं पाणी अचानक बंद, हतबल झालेल्या शेतकऱ्यानं 1.5 एकर द्राक्षबाग तोडली, वेळेवर पाणी देण्याची पाटबंधारे विभागाकडे शेतकऱ्यांची मागणी। हिंगोली जिल्ह्यात अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई, अनेक गावं, वाड्या, वस्त्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा, हंडाभर पाण्यासाठी नागरिकांवर तासनतास रांगेत उभं राहण्याची वेळ। धुळ्यात शरद पवार मवियाच्या उमेदवार शोभा बच्छाव यांच्यासाठी सभा घेत असताना वादळी वाऱ्यामुळे स्टेजच्या मागील बॅनर कोसळला, पवारांनी भाषण आटोपतं घेतलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।